हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. हे जे मी DIY बनवलं होतं त्याची मी शूट केलं होतं, पण अपलोड करायचं माझ्याकडून राहून गेलं होतं. तर म्हटलं चला आज अपलोड करूया. हा जो MFD बोर्ड आहे तो तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळून जाईल. तर स्क्वेअर शेपचा मी हा घेतलेला आहे. राऊंड शेपमध्येही असतात आणि त्याला पूर्ण मी सरफेस त्याचं एक साईडचं ब्लॅक कलरने कलर केलं आहे आणि त्याच्यावर आता कंपासच्या साहाय्याने आधी मी मार्क करून घेतले आणि स्केलच्या साहाय्याने आता पेन्सिलने मी त्याच्यावरती अशा लाईन करत आहे. कंपासच्या साहाय्याने व्यवस्थित मेजरमेंट घेऊन आणि मधलं सेंटर अशा प्रकारे आपल्याला मिळून जातो. हे बघा, आता मी पूर्ण हे लाईन करून झालेले आहेत आणि मधला सेंटर आपल्याला मिळाला आहे. आणि लाईन केल्यामुळे पूर्ण प्रत्येक सेपरेट भाग एका विशिष्ट मापाचा झाला आहे, त्यामुळे आपल्याला डिझाईन काढायला पण आणि सेंटर जेव्हा मिळतो ना आपल्याला त्यानंतर मी 2-3 असे राऊंड शेप पण काढून घेतलेत. तर त्यातल्या मधल्या राऊंडमध्ये मी आता हे ग्लूच्या साहाय्याने ओम काढला आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे मी चमकी टाकत आहे. अशा ह्या चमकीचं पॅकेट ना कोणत्याही स्टोअरमध्ये तुम्हाला अगदी सहज 10 रुपयांमध्ये मिळून जातं. थोडं 5 मिनटं सुकून द्यायचं आहे म्हणजे चमकी ग्लूला व्यवस्थित चिकटली पाहिजे. त्यानंतर एका ब्रशच्या साहाय्याने अशा प्रकारे बाजूला जे आजूबाजूला लागलेली चमकी आहे ती आपण काढून टाकायची आहे, बाजूला करायची आहे. अशा प्रकारे पहा आपला ओम किती छान उठाव आपण हे कलरने काढलं असतं ना तर एवढं उठाव छान वाटलं नसतं, म्हणून मी ही ट्रिक लावली. आता राऊंडमधला जो उरलेला एरिया आहे तो मी रेड कलरने एका कलर करत आहे. कलर कॉम्बिनेशननुसार जे कलर सूट वाटतील असेच कलर आपण वापरायचे. हा जर रेड कलर मी आधीच दिला असता आणि त्यानंतर त्याच्यावर ओम पण ग्लूने काढू शकत होते, पण ते सर्व आधी मला 5-10 मिनटं सुकून द्यावं लागलं असतं, कारण मग मी चमकीने डिझाईन काढली असती ती आजूबाजूला या रेड कलरमध्ये सगळीकडे चिकटली असते. तर अशी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर तुम्हाला आधीच कलर करायचा आहे तर तो पूर्ण सुकून द्यावा लागेल आणि नंतर मग ही तुम्हाला अशी चमकीची प्रोसेस करावी लागेल. आता त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये मी येलो कलर दिला आहे. बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल मी लाईन का करून घेतल्यात. आता बरोबर लाईनवर आपलं डिझाईन व्यवस्थित येत आहे. हे मी मंडल आर्टचे डॉटचं डिझाईन बनवत आहे. आता मध्ये मध्ये मला अजून खूप गॅप वाटत होता, म्हणून मी तिथे पण अशा प्रकारे डॉटचं डिझाईन तयार केलं आहे. आणि बघा आपले हे 2 राऊंड तर तयार झालेले आहेत. तिसऱ्या राऊंडमध्ये आता मी कलर न करता असा थोडा फुलाच्या पाकळीचा आकार तयार केलेला आहे आणि त्याला कलर करत आहे. आणि त्यानंतर चौथा राऊंड मी येलो कलरने राऊंड करत आहे. बघा कलरचा देखील व्यवस्थित विचार करावा लागतो. जसं की बघा पहिल्या राऊंडमध्ये मी येलो आणि रेड कलर वापरलं तर त्यामध्ये मी डॉटसाठी पॅरोट कलर वापरला, जो की येलो कलरवर व्यवस्थित सूट झाला. त्याच्यानंतर पाकळ्यांसाठी मी रेड कलर वापरला, पण ते राऊंडमध्ये मी नाही घेतलं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित फुलाचा आकार दिसत आहे. आणि आता चौथ्या राऊंड मला मी येलो कलर दिलेला आहे. हे शेप जरासं साईडला गेलेला कलर मी असं करेक्ट करून घेत आहे. तर आता ही सर्व प्रोसिजर झाली आणि मग मी पुन्हा ग्लू यूज केला. फुलाचा आकार मला असंच ठेवायला नाही छान वाटला, मग मी ग्लू वापरून आता त्यावरही अशा प्रकारे पिंक कलरची चमकी घेतलेली आहे आणि यूज करत आहे, जेणेकरून हे अजून छान वाटेल. अशा प्रकारे घरच्या घरीच अगदी कमी वस्तूंमध्ये आपण वॉल डेकोरेशनसाठी किंवा आपल्या देवघरामध्ये देखील याचा यूज करू शकता. मी सोमवारनिमित्त जी रांगोळी काढली होती त्या रांगोळीच्या मधोमध साचं म्हणून याचा वापर केलेला आहे. आणि हे बघा तुम्ही पाहू शकता अजून रांगोळीने थोडं डिझाईन केलं आहे. जर तुम्हाला युजफुल वाटला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा, म्हणजे मला असे नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. बाय बाय.